Next topic for the MHCET, excretion and osmoregulation. What is meant by excretion? The nitrogenous waste material given out from the body in the form of urine, it is called as the excretion. Next one, modes of excretion. There are about total 4 modes of excretion. First one, ammonotelism. For the excretion of ammonia require 300 to 500 ml water. Example, aquatic invertebrates, bony fishes, tadpole larva of frog. Means all aquatic animals are present in ammonotelism. That is skin, gills and kidney. These are the excretory organs in ammonotelism. Second one, ureotelism. It requires 50 ml of water for the excretion of urea. Example, frog, turtles, toads, mammals, marine fishes. And in the ureotelism means the formation of urea in liver, there is a ornithine cycle is present. हे MSCET साठी खूप महत्त्वाचं आहे. आपल्याला ऑर्निथिन सायकल कशामध्ये होते हे आपल्याला विचारलं जातं, तर हे युरिकोटेलिक ॲनिमल किंवा युरिओटेलिझममध्ये होतं. नेक्स्ट वन, युरिकोटेलिझम means the excretion of uric acid. It requires 10 ml of water for the excretion of uric acid. Example, snail, birds, reptile, lizards, snakes, insect and ionocinic pathways occur. सेम ऑर्निथिन सायकल सारखंच इथं आयोनोसिनिक पाथवे होतो. गाउट हा डिसीज आहे व्हेन द युरिक ॲसिड इज मोर और इट इज प्रेझेंट इन द जॉईंट्स. दोन बोनच्या मध्ये त्या ठिकाणी जेव्हा दोन बोनच्या मध्ये ज्या ठिकाणी युरिक ॲसिड जमा होतो तेव्हा त्याला गॉइट हा डिसीज म्हटलं जातं. नेक्स्ट, गायनोटेलिझम, arachnids. Example, spider, scorpion, penguins. Means there is a excretion of guanine. Next one, excretory system. In the excretory system, first part, kidney. What is the size of kidney? 10 cm length, 5 cm width, 4 cm thick. It present in 12th thoracic and 3rd lumbar vertebrae. 12व्या थोरॅसिक व्हर्टिब्रीपासून ते 3ऱ्या लुंबार व्हर्टिब्रीपर्यंत ह्याचं लोकेशन असतं. थोडंसं बॅकसाईडला किडनीचं लोकेशन असतं. रिट्रोपेरिटोनियल म्हणजे ह्या ठिकाणी किडनीच्या वरती जो सरफेस असतो समोरचा त्याला रिट्रोपेरिटोनियल असं म्हटलं जातं. राईट किडनी इज लोअर दॅन लेफ्ट. राईट किडनी ही थोडीशी खाली असते लेफ्ट किडनीपेक्षा किंचित. का? त्याचं कारण म्हणजे देर इज ए प्रेझेन्स ऑफ लिव्हर. नेक्स्ट, हिलस, नॉच ऑफ मेडियल सरफेस. किडनीचं स्ट्रक्चर आपल्याला माहीत आहे किंवा ह्याची डायग्रॅम तुम्ही बुकमध्ये बघून घ्या. किडनीच्या त्या ठिकाणी मध्ये जसा एक थोडासा खाचेसारखा स्ट्रक्चर असतो त्याला हिलस म्हटलं जातं. त्यालाच नॉच ऑन मेडियल सरफेस म्हटलं जातं. नेक्स्ट, रिनल अर्टरीज, त्याच हिलसमधून जी ब्रँच डॉर्सल ॲओर्टाकडं त्या ठिकाणी जात असते तिला रिनल अर्टरी म्हणतात. आणि रिनल व्हेन, ट्रॅब्युटरी ऑफ इंट्राव्हेनल इन्फेरियर व्हेना केवा. ट्रॅब्युटरी ऑफ इन्फेरियर व्हेना केवा हे महत्त्वाचं आहे की रिनल अर्टरी ब्रँच ऑफ डॉर्सल ॲओर्टा फ्रॉम हर्ट आणि रिनल व्हेन ट्रॅब्युटरी ऑफ इन्फेरियर व्हेना केवा. नेक्स्ट वन, एलेस ऑफ किडनी, रिनल पिरॅमिड. किडनीमध्ये रिनल पिरॅमिड 6 ते 20 पिरॅमिड्स असतात. रिनल पिरॅमिड, कॉलम्स ऑफ बर्टिनी बिटवीन पिरॅमिड, 2 पिरॅमिड्सच्या मध्ये. एलेस ऑफ किडनीची डायग्रॅम बघितलं तुम्ही तर 2 त्या ठिकाणी अशी असते बघा हे पिरॅमिड्स. आणि ह्या पिरॅमिडच्या हा जो मधला भाग आहे, हा जो मधला भाग येतो हे 2 किडनीचा हा मधला भाग ह्याला आपण कॉलम्स ऑफ बर्टिनी म्हणतो. इन बिटवीन टू पिरॅमिड्स देर इज ए प्रेझेन्स ऑफ कॉलम्स ऑफ बर्टिनी. देन नेक्स्ट वन, युरेटर. देर इज ए पेअर्ड युरेटर. 2 युरेटर्स असतात, एका किडनीकडून एक आणि दुसऱ्या किडनीकडून एक.
त्याची लेंथ आहे 40 सेंटीमीटर लॉंग. नेक्स्ट आहे युरिनरी ब्लॅडर. इट इज पियर शेप्ड. इट इज मेड अप ऑफ ट्रान्झिशनल इपिथेलियम and these are also having detrusor muscles. Because of from the urinary bladder there is a storage of urine, and so there is a muscles are helps for the given out the urine. There are 500 to 1 liter urine is stored in the urinary bladder, and at the end of urinary bladder there is a presence of urethral sphincter. Means these sphincter also control the collect of blood, and also do not go out the urine, do not go out the urine from the urinary bladder, and this urethral sphincter helps for the collection of the urine. Next, urethra. There is a different in female and male. In the female 4 centimeter, and it is presence of the vestibule, means the opening of urethra. There is a presence of vestibule. This is the thin membrane. Next, male. In the male there is a urethra passed through the penis, and it is about 20 centimeter long, and this urethra also helps for the excretion of the urine, and also helps for the passage of the semen. Next one part is nephron. It is the structure and functional unit of kidney. किडनीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम करते ती म्हणजे नेफ्रॉन. इट इज अबाउट 1 to 1.2 मिलियन पर किडनी. एका किडनीमध्ये 1 to 1.2 मिलियन्स एवढे नेफ्रॉन्स असतात. लेंथ 3 सेंटीमीटर and 20 to 60 मायक्रोमीटर डायमीटर. या नेफ्रॉनमध्ये कोणते भाग असतात? त्याच्यामध्ये 2च भाग असतात. एक बाउमन्स कॅप्सूल आणि दुसरा असतो रिनल ट्युब्यूल. बाउमन्स कॅप्सूल जो त्या ठिकाणी कप शेपसारखा दिसतो, त्या डायग्राम थोडीशी दाखवली आहे बघा छोटीशी. त्या कप शेपसारखा जे स्ट्रक्चर असतो ह्याला बाउमन्स कॅप्सूल म्हणतात. इन दिस बाउमन्स कॅप्सूल देर इज अ प्रेझेन्स ऑफ 2 लेयर, आउटर परायटल लेयर अँड इनर व्हिसरल लेयर. And in between the 2 layers there is a presence of a space. It is called as the urinary space. त्याच्यानंतर जो कप शेप तयार झालेला आहे त्या कप शेपच्या मधल्या भागामध्ये काय प्रेझेन्स असतात तर रिनल आर्टरी आणि रिनल व्हेनच्या त्या ठिकाणी तो गुंता असतो. त्याला आपण ग्लोमेरुलस म्हणतो. त्या ठिकाणी तर ते ब्लड कलेक्ट केलं जातं, आणि मग त्याच्यामध्ये एक्सक्रीशन ह्या बाउमन्स कॅप्सूलला थोडी छोटी छोटी छिद्र असतात. त्याच्यामध्ये जे काही एक्सक्रिटरी प्रोडक्ट आहेत ते त्या ठिकाणी तिथं गाळले जातात. त्याला त्या ठिकाणी आपण इथं ग्लोमेरुलस म्हणतो. तिथं पोडोसाइट्स असतात. त्या पोडोसाइटच्या माध्यमातून ते एक्सक्रिटरी प्रोडक्ट गाळले जातात. देन नेक्स्ट वन माल्फिगियन बॉडी और रिनल कार्प्युस्कल्स. तर या ग्लोमेरुलस आणि त्या बाउमन्स कॅप्सूलला मिळूनच आपण माल्फिगियन बॉडी किंवा रिनल कार्प्युस्कल्स असं म्हणतो. त्यानंतर नेक्स्ट आहे रिनल ट्युब्यूल. इन द रिनल ट्युब्यूल देर आर 4 ट्यूब्स, that is PCT, loop of Henle, DCT and collecting tubule. PCT, proximal convoluted tubule. It is highly coiled and present at the neck region. म्हणजे या ठिकाणी हा माल्फिगियन बॉडीचा रिजन झाल्यानंतर इथं जो रिजन दिसतो नेक रिजन, ह्याला नेक रिजन म्हणतात. त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले हा यू शेप असतो बघा. याच्यामध्ये थोडंसं मी दाखवलेलं आहे तुम्हाला रफली की प्रॉक्झिमल कॉन्व्होलेटेड ट्युब्यूल हा सुरुवातीचा असतो एकदम जवळचा, हा नेक रिजनचा, हा हायली कॉइल्ड असतो. त्याच्यानंतर लूप ऑफ हेनले हे यू शेपमध्ये असतो. याच्यामध्ये 2 असेंडिंग लूप ऑफ हेनले आणि डिसेंडिंग लूप ऑफ हेनले. असेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणजे हा त्या ठिकाणी असेंडिंग लूप ऑफ हेनले हा थिक वॉल्ड असतो, थोडासा जाड असतो, आणि डिसेंडिंग लूप ऑफ हेनले हा थिन वॉल्ड असतो. असेंडिंग लूप ऑफ हेनले इम्परमिएबल टू वॉटर अँड डिसेंडिंग लूप ऑफ हेनले परमिएबल टू वॉटर. हेही आपल्याला माहीत पाहिजे, CETसाठी बऱ्याच वेळा हे विचारलं जातं. त्याच्यानंतर PCTमध्ये काय असतात बघा, मायक्रोव्हिला.
कारण की प्रॉक्झिमल कॉन्डोलेटेड ट्युब्यूलमध्ये जास्तीत जास्त वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होतं, त्यामुळे हे मायक्रोव्हिलाय असतात. त्याबरोबरच पुढं त्या ठिकाणी हे जे काही प्रोडक्ट्स आहेत ते पुढं पाठवायचे असतात, त्यामुळे मायक्रोव्हिलाय दीज आर ऑल्सो हेल्प्स फॉर द movement of the product. Descending collecting tubule, proximal collecting tubule मध्ये मायक्रोव्हिलाय असतात. डिसेंडिंग कलेक्टिंग ट्युब्यूलमध्ये मायक्रोव्हिलाय और अब्सेंट म्हणजे थोडेफार असतात, म्हणजे इथं जास्तीत जास्त वॉटरचं ॲब्सॉर्प्शन होत नाही. त्यानंतर DCT लाईट्स क्लोज टू द ग्लोमेरुलस. डिसेंडिंग लूप ऑफ हेनले म्हणजे इथं जो परत हा डिसेंडिंग आहे तो ह्या ठिकाणी इथं जवळजवळ ह्याला कलेक्ट झालेला असतो ह्या ग्लोमेरुलसला. ह्याच्या आतमध्ये हे जे स्ट्रक्चर असतं ह्याच्यामध्ये त्याला थोडंसं त्यांचं जवळ कनेक्शन असतं. ह्याला आपण जुक्स्टा ग्लोमेरुलस ॲपॅरेटस म्हणतो. these are secrete the renine enzyme and it controls the blood pressure. हेही महत्त्वाचं आहे CET साठी. जुक्स्टाग्लोमेरुलस apparatus secrete renine and it helps for the control blood pressure. Composition of urine. Volume किती आहे बघा 1.2 to 1.5 लिटर पर डे. कलर येलो, युरोक्रोम पिगमेंट प्रेझेंट असल्यामुळं त्या ठिकाणी येलो कलर येतो. वॉटर 95%, युरिक ॲसिड युरिया 2.5% अँड क्रिएटिनिन. नेक्स्ट आहे युरिन फॉर्मेशन. इन द युरिन फॉर्मेशन फर्स्ट वन अल्ट्राफिल्ट्रेशन. इन द अल्ट्राफिल्ट्रेशन देर इज एमाल्फिक अँड बॉडी गिव रोल 10 to 1000 टाइम्स मोर परमिएबल. कारण की माल्फिक अँड बॉडीमध्ये आपण मगाशी बघितल्याप्रमाणे दोन पार्ट्स असतात. एक म्हणजे त्याच्यामध्ये बाउमन्स कॅप्सूल आणि दुसरा आहे तो त्या ठिकाणी ग्लोमेरुलस. मग ह्या ग्लोमेरुलसमध्ये काय असतात तर ॲफ्रंट आर्टेरियोल, इफ्रंट आर्टेरियोल. ह्या ग्लोमेरुलसमध्ये त्या ठिकाणी मोर ॲब्सॉर्प्शन होतं, म्हणून 10 to 1000 टाईम मोर परमिएबल म्हटलेलं आहे. बिकॉज ऑफ देर इज ए glomerulus are porous and so these are helps for the permeable to water and small molecules than the other capillaries. मग त्याच्यामध्ये ब्लड सेल असेल, प्लाझ्मा प्रोटीन असतील, लार्ज फॅट मोलिक्युल्स असतील, ते मात्र त्या ठिकाणी फिल्टर होत नाही आहेत. बाकीचे सगळे स्मॉलर मोलिक्युल्स असतात ते फिल्टर होतात. त्याच्यानंतर बाउमन्स कॅप्सूल. बाउमन्स कॅप्सूलला दोन लेयर्स असतात, एक व्हिसरल लेअर आणि दुसरं परायटल लेअर. तर ह्या ठिकाणी बाउमन्स कॅप्सूलचा जो इनर लेअर असतो तो व्हिसरल लेअर आणि आउटर लेअर असतो तो परायटल लेअर. तर ह्या इनर व्हिसरल लेअर्समध्ये काही स्क्वॅमस इपिथेलियम स्पेशलाइज्ड सेल्स असतात, त्यांना आपण पोडोसाइट्स म्हणतो. पोडोसाइट्स आर कनेक्टेड टू द बेसमेंट मेम्ब्रेन अँड दीज आर द फूट लाईक प्रोसेसेस अँड द गॅप बिटवीन दीज प्रोसेसेस, त्या दोन प्रोसेसेस त्या पोडोसाइट अशा पद्धतीनं पोडोसाइट्स असतात. ह्या दोन पोडोसाइट्सच्या मध्ये हा गॅप असतो आणि ह्या गॅपमधून काय होत असतात तर हे जे काही घटक आहेत नायट्रोजनस वेस्ट मटेरियल विथ वॉटर असेल ते काय होत असतात ह्याच्यामधून पुढं त्या ठिकाणी नेक रिजनमध्ये पास होत असतात. अँड दिस सो पोडोसाइट्स आर कॉल्ड ॲज द फिल्ट्रेशन स्लिट्स, म्हणजे एक चाळण तयार होते ती. त्याच्यानंतर नेक्स्ट वन आहे की हा फिल्ट्रेशन प्रेशर, इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन प्रेशरचा फॉर्म्युला दिलेला आहे. तर ग्लोमेरुलस हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती असतं, इट इज अबाउट 55 mmHg. ऑस्मोटिक प्रेशर 30 mmHg आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलस कॅप्सूल 15 mmHg. आणि मग नेट फिल्ट्रेशन प्रेशर किती होतं ह्याचं तर ह्या ठिकाणी 55 - 30 + 15 असा फॉर्म्युला आहे. म्हणजेच कॅपिलरी हायड्रोस्टॅटिक प्रेशर मायनस ऑस्मोटिक प्रेशर प्लस फिल्ट्रेट हायड्रोस्टॅटिक प्रेशर असा फॉर्म्युला आहे त्याचा. आपल्या बुकमध्ये आहे तो फॉर्म्युला. आणि त्याचं नेट फिल्ट्रेशन प्रेशर हे 10 mmHg येतं. तर आपल्याला बरेच प्रश्न असा विचारतात की ग्लोमेरुलस हायड्रोस्टॅटिक प्रेशर किती आहे तर 55 mmHg आहे. ऑस्मोटिक प्रेशर आहे 30 mmHg आणि हायड्रोस्टॅटिक प्रेशर ऑफ ग्लोमेरुलर कॅप्सूल हे 15 mmHg आहे. आणि इफेक्टिव्ह फिल्ट्रेशन पेपर नेट फिल्ट्रेशन प्रेशर हे 10 mmHg आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे पार्ट 125 मिनिट्स रिक्वायर. 125 मिनिट्स रिक्वायर. 125 ml per minute मीन्स 180 लिटर.
पर डे फिल्ट्रेट इज फॉर्म. हे सुद्धा आपल्याला माहीत हवं आहे की प्रत्येक दिवसाला किती फिल्ट्रेट फॉर्म होतो. 180 लिटर होतो आणि मिनटाला 125 ml होतो. नेक्स्ट 600 to 650 ml पर मिनिट ब्लड पासेस थ्रू ग्लोमेरुलस. ग्लोमेरुलर फिल्ट्रेटमध्ये काय काय असतं तर ग्लुकोज, अमायनो ॲसिड, साल्ट्स, युरिया इज फिल्ट्रेट. नेक्स्ट वन सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शन. 99% इथं ॲब्सॉर्प्शन होतं रिॲब्सॉर्प्शन. त्याच्यामध्ये बघा सिलेक्टिव्ह रिॲब्सॉर्प्शनमध्ये त्या ठिकाणी 2 प्रोसेस येतात. एक म्हणजे पॅसिव्ह ट्रान्सपोर्ट आणि दुसरी येते ॲक्टिव्ह ट्रान्सपोर्ट डिपेंडिंग अपॉन द कॉन्सन्ट्रेशन ग्रेडियंट. मग ह्याच्यामध्ये हाय थ्रीशोल्ड सबस्टन्स कोणते आहेत तर ग्लुकोज, अमायनो ॲसिड. लो थ्रीशोल्ड सबस्टन्स आहेत युरिया, युरिक ॲसिड. आणि त्या ठिकाणी ऑब्लिगेटरी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर कुठे होतं तर PCT, DCT आणि डिसेंडिंग लिंब. म्हणजे काय तर रिॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर बाय ऑस्मॉसिस इन PCT, DCT आणि डिसेंडिंग लिंब ह्यांच्यामध्ये होतं एक्सेप्ट असेंडिंग लिंब. आणि म्हणून ह्याला काय म्हटलं जातं ऑब्लिगेटरी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर. फक्त डिसेंडिंग लिंबमध्ये असेंडिंग लिंबमध्ये होत नाही ॲब्सॉर्प्शन. सो ह्याला आपण ऑब्लिगेटरी ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर असं म्हणतो. नॉर्मल ग्लुकोज किती असतं 45 to 95 पर 100 ml. डायबिटीस मेलिटस 160 mg पर 100 ml. म्हणजेच हे प्रमाण काय होत असतं डायबिटीस पेशंटमध्ये वाढत असतं ग्लुकोजचं प्रमाण ब्लडमधलं. नेक्स्ट आहे ट्युब्युलर सिक्रिशन. इन द ट्युब्युलर सिक्रिशन the tubular cells do not synthesize any material. It add the filtrate of urine. म्हणजे हे काय करत असतात फिल्ट्रेट ॲड करत असतात. अजून काही राहिलेला असेल ब्लडमध्ये तो फिल्ट्रेट त्याच्यामध्ये ॲड करत असतात आणि मग कॉन्सन्ट्रेटेड युरिन तयार होत असतं. मग त्याच्यामध्ये क्रिएटिनाइन असेल, पोटॅशियम, हायड्रोजन आयन्स एक्स्ट्रा जर झाले असतील ब्लडमध्ये ते परत त्या ठिकाणी लास्टच्या ह्या डक्टमध्ये ॲब्सॉर्ब होत असतं. Some abnormal substances found in blood, they are also secreted into the urine, that is antibiotics like penicillin, iodine containing compound iodopiracate. अशा पद्धतीने हे कंपोनंट्स आहेत ते त्या युरिनमध्ये ब्लडमध्ये असतील तर ते परत त्या ठिकाणी ह्या डक्टमध्ये कलेक्ट केले जातात अँड दे आर सिक्रेटेड आउट इनटू द युरिन फॉर्म. नेक्स्ट पॉईंट आहे डायबिटीस इन्सिपिडस. डायबिटीस इन्सिपिडस कोणामध्ये होतो तर लो ADH हार्मोन सिक्रिशन. ADH अँटीडायुरेटिक हार्मोन, इट इज ऑल्सो कॉल्ड एज द व्हॅसोप्रेसिन हार्मोन. हा जो व्हॅसोप्रेसिन हार्मोन आहे अँटीडायुरेटिक हार्मोन आहे जर कमी सिक्रेट झाला तर त्या पेशंटमध्ये डायबिटीस इन्सिपिडस होतं. म्हणजे व्हेरी डायल्यूट युरिन इज एक्सक्रीटेड आउट अँड द पर्सन बिकम्स व्हेरी थ्रस्टी अँड सो देर इज ए लीड्स टू द डायबिटीस इन्सिपिडस. इट इज ऑल्सो कॉल्ड एज द पॉलियुरिया. Next hematuria. When the blood is occurs in the urine, it is called a hematuria. Proteinuria. When the protein is occurs in the urine, it is called as the proteinuria. Next one is the acute kidney injuries. Acute म्हणजे लगेचच आता सध्याच किडनीचा काही डिसीज झालेला आहे त्याला ॲक्यूट किडनी इंजुरी म्हणतात. ऑलिग्युरिया. तर ह्याच्यामध्ये ऑलिग्युरिया मीन्स डिक्रीज्ड युरिन प्रोडक्शन and it requires the less than 400 ml per day in adults, less than 0.5 ml per kg per hours in children or less than 1 ml per kg per hours in infants. हे त्याचे काउंट आहेत की एवढ्या प्रमाणामध्ये जर ह्याच्यापेक्षा कमी प्रमाणामध्ये जर झालं युरिन फॉर्मेशन तर त्या ठिकाणी त्याच्यामध्ये ऑलिग्युरिया आहे असं समजलं जातं. नेक्स्ट डायलिसिस. होल्डिंग मेजर कॅन नॉट रिप्लेस एंडोक्राइन फंक्शन ओनली इरिथ्रोपोएटिक कॅन नॉट रिप्लेस एंडोक्राइन फंक्शन. म्हणजे काय तर ह्याच्यामध्ये फक्त आपण किडनीचं फंक्शन थोडंफार त्या ठिकाणी चेंजेस करू शकतो. डायलिसिसमध्ये काय केलं जातं की आर्टिफिशियली ब्लडचं फिल्ट्रेशन केलं जातं. नायट्रोजनस वेस्ट मटेरियल त्याच्यामध्ये गिवन आउट केले जातात. पण ह्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ॲड्रिनल ग्लँडकडून जे काही हार्मोन सिक्रेट होतं त्याच्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही.
त्याच्या किडनी ट्रान्सप्लांटमध्येच आपण हे 1-2 पॉईंट्स बघतो की किडनीचं मेन फंक्शन जे आहे एंडोक्राईनचं ते आहे इरिथ्रोपोएटिन आणि कॅल्सिट्रिओल. हे एंडोक्राईनचं फंक्शन आहे, ते आपण करू शकत नाही. तर इरिथ्रोपोएटिनचं फंक्शन काय आहे तर प्रोडक्शन ऑफ रेड ब्लड सेल्स, आणि कॅल्सिट्रिओलचं फंक्शन काय असतं तर फॉर्मेशन ऑफ बोन. हे आपण इथं करू शकत नाही आहे. नेक्स्ट वन, किडनी ट्रान्सप्लांटेशन. In the kidney transplantation, the organ is transferred of kidney into the patient with age stage in renal diseases. मग किडनी ट्रान्सप्लांटमध्ये आपण कोणाकोणाची किडनी ट्रान्सप्लांट करू शकतो तर डिक्रीज्ड डेकॅस्ड कॅडाव्हेरिक आणि लिव्हिंगमध्ये रिलेटेड अनरिलेटेड. डेकॅस्ड डोनर असतात त्यांनाच आपण कॅडाव्हेरिक म्हणतो, आणि मग लिव्हिंग डोनरमध्ये त्याच्यामध्ये रिलेटेड मग ते मॅच होतील, तर अनरिलेटेड असतील तरी त्यांच्यामध्ये मॅच होत असेल असंही आपण त्या ठिकाणी ट्रान्सप्लांटेशन करू शकतो. नेक्स्ट आहे किडनी स्टोन. किडनी स्टोनलाच रिनल कॅल्क्युली असं म्हणतात. कॅल्क्युलस मीन्स पेबल्स, म्हणजे गार असते त्याला पेबल्स असं म्हणतात. आणि नेफ्रोलिथियासिस, युरोलिथियासिस, युरेट्रोलिथियासिस, म्हणजे ह्या ठिकाणी किडनी स्टोन ज्या भागामध्ये होतो त्याच्यावरून त्याचे ते प्रकार पडतात. जेव्हा नेफ्रॉनमध्ये किडनी स्टोन होतो तेव्हा त्याला नेफ्रोलिथियासिस म्हणतात. त्याच्यानंतर युरेटरमध्ये होतं तेव्हा त्याला युरेट्रोलिथियासिस म्हणतात. आणि जेव्हा तो त्या ठिकाणी युरिनरी ब्लॅडरमध्ये होतो तेव्हा त्याला युरोलिथियासिस असं म्हटलं जातं. किंवा युरिनरी ट्रॅक्टमध्ये. युरोलिथियासिस हा युरिनरी ट्रॅक्टमध्ये, नॉट युरिनरी ब्लॅडर. नेक्स्ट, कॅल्शियम ऑक्झॅलेट स्ट्रुवाईट, युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया. तर हा स्ट्रुवाईट स्टोनमधून म्हणून एक असतो. स्ट्रुवाईट स्टोन हा रेअरली होत असतो. हा कशामुळे होत असतं तर प्रोडक्शन ऑफ युरिया स्प्लिटिंग बॅक्टेरिया इन सम पीपल फॉर द युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन. युरिनरी ट्रॅक इन्फेक्शन झाल्यामुळं त्यांच्यामध्ये युरियाचं स्प्लिटिंग होतं बॅक्टेरियामुळं ह्या, आणि त्यामुळं त्या ठिकाणी हा स्ट्रुवाईट स्टोन होत असतो. त्याच्यानंतर युरिक ॲसिड, सिस्टीन स्टोन, युरिक ॲसिडचे स्टोन होतात, सिस्टीनचे स्टोन होतात. दीज आर ऑल्सो ॲबनॉर्मॅलिटी in kidney. Then kidney function. First one, there is a हायपोथॅलॅमसमध्ये ADH अँटीडायरेटिक हार्मोनचं व्हॅसोप्रेसिनचं फंक्शन आहे. त्याच्यानंतर जुक्स्टाग्लोमेरुलस ॲपॅरेटस रेनाइन सिक्रिशन करतं. हार्टमध्ये त्या ठिकाणी ANF अँटी नॅट्रियुरेटिक फॅक्टर हा सिक्रीट करत असतो. त्यानंतर युरेमिया 0.01 to 0.03% urea is present in blood normally, but its level rises about 0.05%, then it is called as the uremia. Then next one, nephritis, streptococcal glomerulonephritis, streptococcal glomerulonephritis किंवा streptococcal pharyngitis. ह्या ठिकाणी ह्यांचं इन्फेक्शन होत असतं. हे बॅक्टेरिया आहेत, ह्यांचं इन्फेक्शन होत असतं. फॅरिंजिटिस हे थ्रोटमध्ये इन्फेक्शन करत असतात. नेफ्रिटिस स्ट्रेप्टोकोकल किडनीमध्ये इन्फेक्शन करत असतात, आणि त्यामुळं त्या ठिकाणी किडनी ॲबनॉर्मॅलिटीज होते. तर हे मोस्टली 6 to 16 years ओल्ड मध्ये होत असतं. त्यानंतर नेक्स्ट वन आहे आता ॲसेसरी एक्सक्रिटरी ऑर्गन्स. त्याच्यामध्ये फर्स्ट वन आहे स्किन. स्किनमध्ये 2 ग्लँड्स असतात, म्हणजे रोल ऑफ स्किन इन एक्सक्रीशन. फर्स्ट वन स्वेट ग्लँड, second one sebaceous gland. Sweat gland, and these are the present all over the body, and these are abundant on palm and facial part. And in this sweat gland there is a aqueous fluid containing glucose, NaCl, water, urea and lactic acid, and these are helps for the thermoregulation. Sebaceous gland secrete the sebum. It is the oily secretion, and it mixes into the sweat and for the making softer to the skin and protect from the injury and infection. And last one is the lung, and these lungs are respiratory organ, and it is helps for the excretion of the volatile substance, that is carbon dioxide and water vapor, and so these are also helps for the excretion.